नमस्कार मित्रांनो. बघा, BMC एक्झाम स्टार्ट झाली आहे. त्यासाठी आपण मुंबई जिल्हा विशेषवर काही इम्पॉर्टंट प्रश्न घेणार आहोत, जे वारंवार परीक्षेत विचारले गेलेले आहे. तसेच हा व्हिडिओ मुंबई पोलीस भरतीसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. आपण तेच प्रश्न घेणार आहोत, जे खूप विचारण्याची शक्यता आहे आणि जे बरेचदा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे. तर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे पहिले महापौर कोण आहेत? याचं उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर हेमचंद्र गुप्ते. आपण जास्त एक्सप्लेन करत बसणार नाही. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट वन लाईनर क्वेश्चन घेणार आहे. क्वेश्चन आणि आन्सर काय आहे? मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे पहिले महापौर डॉक्टर हेमचंद्र गुप्ते आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर कोण आहेत? तर बघा मित्रांनो, याचं आन्सर आहे सुलोचना किल्लावडे. तर इथे सुलोचना किल्लावडे नाही तर सुलोचना मोदी हे या प्रश्नाचं आन्सर आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न, जंगलातले शहर अशा कोणत्या उपनगरास म्हटले जाते? तर बघा मित्रांनो, जंगलातले शहर असे बोरिवली उपनगरास म्हटले जाते, कारण की इथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, म्हणून याला काय म्हटले जाते? जंगलातले शहर. क्वेश्चन नंबर 4 बघा मित्रांनो, मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली? बघा, महात्मा फुले यांनी मुलींची शाळा पुणेमध्ये चालू केली, पण मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची शाळा जगन्नाथ शंकर शेठ यांनी चालू केली. ठीक आहे. पाचवा प्रश्न आहे मित्रांनो, ID कर्वे यांनी 1925 साली पहिले संतती नियम केंद्र कोणत्या शहरात सुरू केले? ID कर्वे कोण आहे मित्रांनो? महर्षी ढोंडे केशव कर्वे यांचे मुलगा. तर याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, मुंबई. ID कर्वे यांनी 1925 साली मुंबई येथे पहिले संतती नियमन केंद्र मुंबई शहरात सुरू केले. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, राजा भीमदेव यांची राजधानी मुंबईतील कोणते बेट होते? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, राजा भीमदेव यांची राजधानी मुंबईतील माहीम बेट होते. क्वेश्चन नंबर 7, महाराष्ट्रातील पहिले पोलीस आयुक्तालय कोणते आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, मुंबई शहर. मुंबई शहर हे महाराष्ट्रातील पहिले पोलीस आयुक्तालय आहे. आपण फक्त क्वेश्चन आणि आन्सरच बघणार आहे, एक्सप्लेन करायला जास्त वेळ नाही. ठीक आहे. असं समजा तुम्ही रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ बघत आहे. मुंबई महानगरपालिकेचे काम इथे कोणत्या मुंबई महानगरपालिका कायद्याप्रमाणे चालते? तर याचा आन्सर आहे मित्रांनो 1888. मुंबई महानगरपालिकेचे काम 1888 या मुंबई महानगरपालिका कायदा 1888 याप्रमाणे चालते. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो हा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ मित्रांनो 103.68 चौरस किलोमीटर आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, मुंबई येथे SNDT विद्यापीठाची स्थापना कोणी केली? SNDTचा फुल फॉर्म काय मित्रांनो? SNDTचा फुल फॉर्म काय? श्रीमती नथुबाई दामोदर ठाकरसी. नथुबाई दामोदर ठाकरसी हे SNDT फुल फॉर्म आहे. आणि काय म्हणते प्रश्न, स्थापना कोणी केली? तर हे याची स्थापना केली आहे महर्षी ढोंडो केशव कर्वे
यांनी आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एस-एन-डी-टी का नाव ठेवलं? कारण की दामोदर ठाकरसे आहे ना, यांनी त्यावेळेस महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 15 लाख रुपयाची काय म्हणते दान केले होते, देणगी दिली होती विद्यापीठ स्थापन करायला. त्याची एक जाणीव म्हणून महर्षी धोंडो कर्वे यांनी त्यांच्या पत्नीचे नाव या विद्यापीठाला दिले आहे, श्रीमती नथुबाई दामोदर ठाकरसी, एस-एन-डी-टी. समजलं? 11वा क्वेश्चन आहे मित्रांनो, मुंबई येथील माहीम किल्ला कोणत्या शतकात बांधला आहे? तर याचा आन्सर आहे 12व्या शतकात. 12व्या शतकात मुंबई येथील माहीम किल्ला बांधला आहे. क्वेश्चन नंबर 12. मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत एकूण किती महानगरपालिका येतात? तर याचा आन्सर आहे मित्रांनो 9. मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणच्या अंतर्गत एकूण 9 महानगरपालिका येतात. मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरण म्हणजे काय, इंग्लिशमध्ये आपण त्याला MMRDA म्हणतो. समजलं? क्वेश्चन नंबर 13 आहे मित्रांनो, MMRDA ची स्थापना कधी केली आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, MMRDA ची स्थापना 26 जानेवारी 1975 ला केली आहे. आणि MMRDA अंतर्गत मित्रांनो, MMRDA च्या अंतर्गत 5 जिल्हे येतात. पहिला मुंबई शहर, दुसरा मुंबई उपनगर, तिसरा येते मित्रांनो रायगड, चौथा येते मित्रांनो ठाणे आणि 5वा येते मित्रांनो पालघर. समजलं? आणि ह्या MMRDA वरूनच PMIDA सुद्धा बनला. PMIDA म्हणजे पुणेचं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 14 आहे मित्रांनो, भारतातील व महाराष्ट्रातील पहिली पॉट टॅक्सी मुंबईत कोणत्या 2 ठिकाणांच्या दरम्यान सुरू होणार आहे? त्याचे आन्सर आहे मित्रांनो कुर्ला ते BKC. BKCचा फुल फॉर्मच आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर बघा मित्रांनो, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे आहेत. ठीक आहे. आता काय म्हटलंय मित्रांनो, द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहे ना मित्रांनो यशवंतराव चव्हाण. ठीक आहे. कन्फ्युज होऊ नका. मुंबई राज्याचे विचारलं पहिले तर बाळासाहेब खेर आणि द्वैभाषिक मुंबई राज्याचे विचारलं तर यशवंतराव चव्हाण. ठीक आहे. आणि द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली मित्रांनो? 1 नोव्हेंबर 1956 ला. ठीक आहे, लक्षात ठेवा. एक कन्फ्युज करणारा क्वेश्चन आहे. 17. फुलाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असणारे मुंबईतील ठिकाण कोणते आहे? तर बघा मित्रांनो, फुलाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असणारे मुंबईतील ठिकाण आहे मित्रांनो दादर. क्वेश्चन नंबर 18 आहे मित्रांनो, मुंबईतील फिल्म सिटीचे नाव काय आहे? मुंबईतील फिल्म सिटीचे नाव आहे मित्रांनो दादासाहेब फाळके फिल्म सिटी. कारण की दादासाहेब फाळके यांना आपण चित्रपट सृष्टीचे जनक मानतो आणि यांचे स्मारक आहे ना मित्रांनो कुठे आहे? तर ते मुंबईमध्ये नसून नाशिकमध्ये आहे, कारण की दादासाहेब फाळके नाशिकचे होते. ठीक आहे. शशी कपूर यांनी बांधलेले पृथ्वी थिएटर मुंबईत कोठे आहे? शशी कपूर यांनी तर असा पण प्रश्न विचारू शकते मित्रांनो, पृथ्वी थिएटर
मुंबई येथे कोणी बांधले? तर त्याचं नाव आहे शशी कपूर आणि याचा आन्सर आहे मित्रांनो मुंबईमध्ये हे जुहू येथे आहे. महबूब स्टुडिओ मुंबईमध्ये कुठे आहे? तर महबूब स्टुडिओ मुंबईमध्ये बांद्रा येथे आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. क्वेश्चन नंबर धर्मा प्रोडक्शनचे संस्थापक कोण आहेत? धर्मा प्रोडक्शनचे संस्थापक एच जोहर हे आहेत आणि एच करण जोहर एच जोहरचा मुलगा आहे. समजलं? क्वेश्चन नंबर 22 बघू मित्रांनो. पुढीलपैकी कोणती संस्था मुंबईत आहे? तर वरील सर्व संस्था आहे ना मित्रांनो मुंबईत आहे. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था पण मुंबईत आहे. कोकण विकास महामंडळाचे मुख्यालय सुद्धा मुंबईत आहे. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे मुख्यालय सुद्धा मुंबईमध्ये आहे. आपण फक्त क्वेश्चन आणि आन्सर का बघत आहे मित्रांनो? आपल्याला वेळ नाही. आपण हा जो व्हिडिओ आहे हे एक रिव्हिजन म्हणूनच बघत आहोत. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कुठे आहे? वाशी. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय आहे ना मित्रांनो वाशी येथे आहे. समजलं? पुढीलपैकी कोणते नौदल प्रशिक्षण संस्था मुंबईमध्ये आहे? INS अश्विन प्रशिक्षण संस्था मुंबईमध्ये आहे. INS प्रशिक्षण अश्विन मुंबईमध्ये आहे. INS राजेंद्र प्रशिक्षण संस्था मुंबईमध्ये आहे. INS हमला प्रशिक्षण संस्था सुद्धा मुंबईमध्ये आहे. तर काय वरील सर्व पुढीलपैकी कोणती संस्था मुंबईत आहे? अवकाश विज्ञान विद्यापीठ सुद्धा मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ सुद्धा मुंबईत आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ सुद्धा मुंबईत आहे. तर काय वरील सर्व मुंबईमध्ये आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला हा क्वेश्चन आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.